प्रवास गोष्टींचा चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे. ही गोष्ट जवळपास 40 वर्षांपूर्वीची आहे. आजोबा त्यांच्या वडिलांसोबत म्हणजे माझ्या पणजोबासोबत शेतात कामाला जायचे. त्या काळी शेती हा मुख्य व्यवसाय होता. तसे आमचे गावही डोंगराळ भागात असल्याने वस्तीही अगदी तुरळक होती. अशाच एका दिवशी घरी पाहुणे आले होते. ते सकाळी आले आणि रात्री जेवण करून लगेच निघायचे म्हणत होते. आमच्या घरच्यांनी खूप आग्रह केला, पण ते राहायला तयार नव्हते. त्यामुळे माझ्या पणजोबांनी माझ्या आजोबांना त्यांना तालुक्याला सोडून यायला सांगितले. पाहुणे नको नको म्हणत, पण माझे आजोबा त्यांच्यासोबत जाणारच होते. रात्री जेवण वगैरे आटोपले आणि ते निरोप घेऊन घराबाहेर पडले. त्या काळी रात्री जास्त वाहने नसायची आणि त्यात गावाकडचा परिसर वस्तीपासून एस टी स्टँडवर चालत जायला लागायचं. साधारण 2 किलोमीटरचा रस्ता होता. गावात शेवटची एस टी 9ला सुटायची. तुम्ही येऊ नका आम्हाला सोडायला, आम्ही जाऊ, असे पाहुणे सतत म्हणत होते. पण आजोबा त्यांचे काही ऐकायला तयारच नव्हते. ती शेवटची एस टी तालुक्याला जाऊन पुन्हा लगेच गावात यायची आणि मग रात्री गावात थांबून पहाटे पुन्हा निघायची. त्यामुळे आजोबांनी ठरवले होते की आहे त्याच बसने तालुक्याला जायचे आणि पाहुण्यांना सोडून त्याच बसने पुन्हा गावात यायचे. असे आजोबा त्यांच्यासोबत निघाले. त्यांना सोडून ते पुन्हा बसने गावात आले. यायला 11 ते 11:30 झाले असणार. संपूर्ण गाव निंद्रेच्या आहारी गेलेले होते. एस टी स्टँडपासून पुन्हा वस्तीपर्यंत त्यांना एकट्याला पायपीट करत जावे लागणार होते. आजोबा तसे एकदम धीट होते आणि त्यांना असे रात्री अपरात्री फिरायची सवय होतीच. साधारण 1 किलोमीटरचे अंतर पार केल्यावर ते माळावर येऊन पोहोचले. निर्मनुष्य परिसर, थंडगार वारा सुटला होता. अचानक त्यांच्या लक्षात आले की ह्या वाटेवरून जाताना स्मशान लागते. एक वेगळीच भीती त्यांच्या मनात घर करू लागली. ते झपाझप पावले टाकत पुढे जाऊ लागले. तसे त्यांना चित्रविचित्र आवाज यायला सुरुवात झाली. आजूबाजूच्या परिसरात दूरवर एकही किंवा साधी झोपडीही दृष्टीस पडत नव्हती. पण तरीही कसले तरी आवाज कानावर पडत होते. काही अंतर पुढे गेल्यावर त्या वाटेवर एका झुडुपात शेजारी त्यांना कोणीतरी बसलेलं दिसलं. तसे त्यांना थोडे आश्चर्य वाटले. इतक्या रात्री या अशा परिसरात कोण बसले आहे ते पाहायला गेले. ती एक बाई होती. मान खाली घालून बसलेली होती. आजोबांनी तिची विचारपूस केली, पण काही न बोलता ती अचानक रडूच लागली. तसे आजोबा तिला समजावू लागले की शांत व्हा, रडू नका, तुम्ही वाट चुकला आहात का? मी तुम्हाला तुमच्या घरी नेऊन सोडतो, काळजी करू नका. तुम्ही नक्की कोणत्या गावात राहता? घर कुठे आहे तुमचे? त्या बाईने फक्त हाताने इशारा करून दाखवला. तसे त्या दिशेने पाहू लागले. ती बाई स्मशानाकडे बोट दाखवून सांगत होती की ते तिचे घर आहे. आजोबांना सगळा प्रकार लक्षात आला आणि काही न बोलता त्यांनी सरळ चाल मांडली. पुन्हा चित्रविचित्र आवाज येऊ लागले, पण आजोबांनी एकदाही मागे वळून पाहिले नाही. ती त्यांना सतत आवाज देत म्हणत होती, मला मुक्ती द्या, मला सोडवा यातून. पण आजोबा वस्तीच्या दिशेने चालतच राहिले. त्यांना तिच्या घेऱ्यातून जमेल तितक्या लवकर बाहेर पडायचे होते. काही वेळानंतर तो आवाज हळूहळू कमी होत एकदाचा बंद झाला. ते धावतच घरी आले आणि जोरजोरात दार वाजवू लागले. घरचे सगळे जागे झाले आणि त्यांना विचारू लागले की काय झाले, पण भीतीने त्यांच्या तोंडातून शब्दच फुटत नव्हता. रात्री त्यांना खूप ताप भरला होता. काही दिवसांनंतर तर त्यांची तब्येत सुधारली. तसे त्यांनी त्या रात्री घडलेला सगळा प्रकार सांगितला. त्या रात्री अमावस्या होती आणि ती दुसरी तिसरी कोणी नसून त्यांच्याच गावातली कमला नावाची एक बाई होती. तिच्या नवऱ्याने विष देऊन तिला मारून टाकलेले होते. तेव्हापासून गावातल्या कित्येक कानात ती त्या माळ्यावर दिसत. तर कशी वाटली आजची स्टोरी तुम्हाला? नक्की कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा. व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा.